नमस्कार. ट्रिग्नॉमेट्रीचे बरेच फॉर्म्युले आतापर्यंत आपण तयार केलेले आहेत, त्यांची लिस्ट तयार केलेली आहे. आता अजून काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. सो काय दिले, इफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू पाय बाय 4 देन प्रूव्ह दॅट ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन अल्फा इंटू 1 प्लस टॅन बीटा इज इक्वल टू 2 हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. अँड फाइंड व्हॅल्यू ऑफ टॅन ऑफ पाय बाय 8 हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे आणि टॅन ऑफ पाय बाय 8 ची व्हॅल्यू पण इथे फाइंड आउट करायचं. गिव्हन काय दिलेलं आहे, फक्त अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू पाय बाय 4. सो अल्फा आणि बीटाच्या अशा तुम्ही कोणत्याही व्हॅल्यूज कन्सिडर करू शकता ज्यांची ॲडिशन पाय बाय 4 होते, कारण ते दिलेलं आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू पाय बाय 4. सो आपण गिव्हन काय आहे त्याने स्टार्ट करूया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू पाय बाय 4. आता आपल्याला सगळं टॅनशी रिलेटेड काही प्रूव्ह करायचं आहे, त्यामुळे आपण टॅन इंट्रोड्यूस करूया की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू पाय बाय 4 आहे. आता हे जर अँगल म्हणून कन्सिडर केलं, म्हणजे टॅन ऑपरेट केलं दोन्ही साईडला, तर ते व्हॅलिड आहे किंवा चालू शकतं. हे ॲज अ अँगल घ्यायचे, कारण ही टर्म किंवा ही जी व्हॅल्यू आहे इज इक्वल टू काय असणार आहे, ही व्हॅल्यू आहे, त्यामुळे दोन्ही ठिकाणी आपण टॅन ऑपरेट करू शकतो. सो दॅट इम्प्लाइज टॅन ऑफ दिस अल्फा प्लस बीटा. आता आपल्याला माहिती की टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा डायरेक्टली टॅन अल्फा प्लस टॅन बीटा असं लिहिता येत नाही, त्यासाठी काही फॉर्म्युले आहेत, ॲडिशन ऑफ अँगल वगैरे बघितले आपण, तर तो फॉर्म्युला आपण यूज करू. इज इक्वल टू इथे पण टॅन ऑपरेट करायचं, मीन्स टॅन पाय बाय 4. पण आता राईट साईड बघितलं तर टॅन पाय बाय 4 त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. टॅन पाय बाय 4 म्हणजे टॅन 45, ती व्हॅल्यू किती आहे 1. सो आपल्याला मिळालं दॅट इम्प्लाइज टॅन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1, कारण याची व्हॅल्यू आपण इथे इनपुट केली. आता टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा, टॅन ऑफ ए प्लस बी हा फॉर्म्युला काय आहे, तो फॉर्म्युला आपण लेफ्ट साईड साठी अप्लाय करू. सो दॅट इम्प्लाइज टॅन अल्फा प्लस बीटा मीन्स टॅन अल्फा प्लस टॅन बीटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा टॅन बीटा असा तो फॉर्म्युला, आणि राईट साईड काय इज इक्वल टू 1. आता आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे, त्यामुळे त्यासाठी काय ॲडजस्ट वगैरे करायचं असेल ते आपण आता करायचं. तर ही सगळी टर्म आपण इकडे नाही, म्हणजे दोन्ही आधी न्यूमरेटरमध्ये येते. सो दॅट इम्प्लाइज टॅन अल्फा प्लस टॅन बीटा इज इक्वल टू हे 1 लाच मल्टिप्लाय करायचं. सो 1 मायनस टॅन अल्फा टॅन बीटा. आता हे जे टॅन अल्फा टॅन बीटा ते थोडं आपण इकडे घेणार आहोत, कारण इथे 1 प्लस टॅन अल्फा 1 प्लस टॅन बीटा असं काहीतरी कॉमन वगैरे होऊन ते ब्रॅकेट फॉर्म होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे आधी टॅन अल्फा टॅन बीटा आपण लेफ्ट साईडला आणूया. सो दॅट इम्प्लाइज टॅन अल्फा प्लस टॅन बीटा प्लस येणार इथे टॅन अल्फा टॅन बीटा, आणि राईट साईडला फक्त काय राहिलं 1. आता जर ऑब्झर्व केलं तर टॅन अल्फा आणि या टर्म मध्ये एक टॅन अल्फा कॉमन आहे, किंवा ह्या दोन टर्म्स घेतल्या तर टॅन बीटा कॉमन आहे, पण आपल्याला राईट साईडला 2 पाहिजेत आणि लेफ्ट साईडला पण 1 प्लस असे ब्रॅकेट यायला हवेत. आता हे ह्याच ठिकाणी ठेवलं आणि काही कॉमन केलं तर हे स्टेटमेंट येणार नाही, प्रूव्ह होणार नाही. सो हे स्टेटमेंट येण्यासाठी काय ॲडजस्टमेंट करायला लागेल तेवढी आपण करूया. सो आपण लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्ही ठिकाणी 1 आणि 1 ॲड करायचं, दोन्ही साईडला केलं तर चालतं. सो प्लस 1 ॲड करूया. सो दॅट इम्प्लाइज लेफ्ट साईड काय होईल मग 1 प्लस टॅन अल्फा प्लस टॅन बीटा प्लस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा, आणि राईट साईड होईल 1 प्लस 1. आता राईट साईड 2 ही दिसायला लागली, आणि लेफ्ट साईड मध्ये काही कॉमन घेता येते का ते आपल्याला बघायचं आहे. आता हे 1 प्लस टॅन अल्फा इथे राहू दे. ही जी टर्म आहे ही टॅन बीटा आणि ही टर्म, ह्या दोन टर्म मधनं काही कॉमन असेल तर आपण कॉमन घेऊ, अनकॉमन टर्म्स असतील तर ते घेऊ. जसं आपण फॅक्टरायझेशन केलं होतं ना त्या मेथडसाठी, त्यासाठी जे काही यूज केलं होतं तशा फॉर्ममध्ये आपण आता लेफ्ट साईड थोडी सिम्प्लिफाय करूया. सो 1 प्लस दॅट इम्प्लाइज 1 प्लस टॅन अल्फा हे तसंच ठेवूया पहिल्या 2 टर्म्स. ही टर्म थर्ड टर्म अँड फोर्थ टर्म मधनं काही कॉमन येते का, तर टॅन बीटा कॉमन येते. टॅन बीटा इंटू ब्रॅकेट अनकॉमन टर्म्स काय राहणार 1 प्लस इथे टॅन अल्फा इज इक्वल टू 1 प्लस 1. राईट साईड किती येणार आहे 2 इज इक्वल टू 2. सो राईट साईड दिसायला लागेल. लेफ्ट साईड काय होते बघूया आता. सो 1 प्लस टॅन अल्फा ही सगळी एक टर्म आहे असं कन्सिडर करू, आणि ही टॅन बीटा इंटू धिस ही एक टर्म आहे असं कन्सिडर करू. मग या 2 टर्म मधनं काही कॉमन दिसतंय का, 2 टर्म मध्ये एक ब्रॅकेट येतो कॉमन आहे 1 प्लस टॅन अल्फा. सो दॅट इम्प्लाइज
1 प्लस टॅन अल्फा हा कॉमन ब्रॅकेट दिसतोय. अल्जेब्रा आहे आता हे सगळं आपण जसं फॅक्टरायझेशन साठी घेतो तसंच. 1 प्लस टॅन अल्फा ह्या टर्म मधनं आणि या टर्म मधनं कॉमन घेतलं. इथे काय राहिलं मग अनकॉमन टर्म काहीच नाही म्हणजे इथे 1 राहिली आणि इथे काय आहे टॅन बीटा आणि राईट साइड इज इक्वल टू 2 आणि हेच स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो 1 प्लस टॅन अल्फा इंटू 1 प्लस टॅन बीटा इज इक्वल टू 2 हेन्स प्रूव्ह. सो फर्स्ट स्टेटमेंट जे प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह झालेलं आहे इथे. आता पुढे काय सांगितलं आहे की अँड फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ टॅन पाय बाय 8. सो व्हॅल्यू ऑफ टॅन पाय बाय 8 साठी आपण या इक्वेशनचा यूज करूया. त्याला आपण इक्वेशन 1 असं म्हणूया आणि ह्या इक्वेशनला इक्वेशन 2, कारण ह्या दोन इक्वेशन्सचा आपण यूज करून टॅन ऑफ पाय बाय 8 ची व्हॅल्यू काढू शकतो. आता गिव्हन काय आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू पाय बाय 4. सो अल्फा अँड बीटाच्या अशा कुठल्याही व्हॅल्यूज आपण कन्सिडर करू शकतो ज्यामध्ये अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू पाय बाय म्हणजे ज्याची ॲडिशन पाय बाय 4 येईल. 0 पाय बाय 4 किंवा पाय बाय 8 पाय बाय 8, कारण पाय बाय 8 पाय बाय प्लस पाय बाय 8 म्हणजे 2 पाय बाय 8 म्हणजे पाय बाय 4. सो अल्फा बीटाच्या कुठल्या अशा व्हॅल्यू अशी पेअर आपण कन्सिडर करू शकतो ज्यांची ॲडिशन काय असली पाहिजे पाय बाय 4 असते. सो हे इक्वेशन 1 कन्सिडर करूया आणि अल्फा बीटाच्या अशा व्हॅल्यूज घेऊया जे आपल्याला व्हॅल्यू काढायचे तोच अँगल घेऊया, पण तो इथे सुटेबल आहे का ते पण चेक करायला. सपोज आपण अल्फाची व्हॅल्यू पाय बाय 8 घेतली तर बीटा पण किती येणार पाय बाय 8. सो अल्फा बीटा दोन्ही सेम येईल आणि इक्वेशन 1 प्रमाणे ते व्हॅलिड आहे का तर पाय बाय 8 प्लस पाय बाय 8 इज इक्वल टू पाय बाय 4. सो अल्फाची व्हॅल्यू पाय बाय 8 अशी आपण घेऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर बीटाची काय येईल बीटा ऑल्सो पाय बाय 8. सो फ्रॉम इक्वेशन 1 के आधी असं म्हणूया सपोज अल्फा इज इक्वल टू पाय बाय 8. देन फ्रॉम इक्वेशन 1 बीटा ऑल्सो किती मिळणार आपल्याला पाय बाय 8. का तर लक्षात आलं ना पाय बाय 8 प्लस पाय बाय 8 2 पाय बाय 8 ना म्हणजे ते पाय बाय 4 झालं. तर मी इक्वेशन 1 वरून अल्फाची व्हॅल्यू कन्सिडर करूया कारण हीच व्हॅल्यू काढायची ना आपल्याला म्हणून आपण तीच कन्सिडर केली. सो वी गेट अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू पाय बाय 8 ही व्हॅल्यू कन्सिडर करूया आणि आता हे इक्वेशन यूज करूया. इथे 1 प्लस टॅन अल्फा इंटू 1 प्लस टॅन बीटा इज इक्वल टू 2 असं आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे. सो ते आपण यूज करू शकतो. So from equation 2 we can write या अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 2 मध्ये घालायचे. Therefore equation 2 becomes 1 plus tan alpha means 1 plus tan alpha ची व्हॅल्यू आहे पाय बाय 8 into 1 plus tan beta means tan पाय बाय 8 इज इक्वल टू 2. हे इक्वेशन आहे त्याच्यात अल्फा आणि बीटा आपण ज्या कन्सिडर केल्या ते इनपुट केले. आता बघितलं तर दोन्ही ब्रॅकेट एक्झॅक्टली सेम आहेत. 1 प्लस टॅन पाय बाय 8 1 प्लस टॅन पाय बाय 8. सो दॅट इम्प्लाइज हा याचा स्क्वेअर झाला 1 प्लस टॅन पाय बाय 8 ब्रॅकेट स्क्वेअर झाला कारण दोन्ही सेम आहेत इज इक्वल टू 2 मिळाला. आता आपल्याला फायनली टॅन ऑफ पाय बाय 8 ची व्हॅल्यू काढायची तर मग आता आपण हे सगळं सिम्प्लिफाय करूया. सो आता याचा आधी स्क्वेअर रूट करायला लागेल. सो दॅट इम्प्लाइज टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड मिळेल 1 प्लस टॅन पाय बाय 8 हे याचं स्क्वेअर रूट झालं इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 झालं. आता ह्याची व्हॅल्यू काढायची तर मी 1 ला तिकडे ट्रान्सफर करतो. सो दॅट इम्प्लाइज टॅन पाय बाय 8 इज इक्वल टू रूट 2 मायनस 1. सो दिस इज टॅन पाय बाय 8 ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली. त्यामुळे दुसरं जे दिलं होतं तेही आपण इथे इव्हॅल्युएट केलेले. सो आधी हे प्रूव्ह केलं ह्या स्टेटमेंटचा यूज करून आपल्याला ही टॅन पाय बाय 8 ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करता आली. नेक्स्ट एक्झाम्पल इफ tan of pi cos theta is equal to cot of pi sin theta then prove that cos of theta minus pi by 4 is equal to root 2 upon 4. सो आपल्याला ॲडिशन ऑफ अँगलचे फॉर्म्युले माहीत असायला हवेत आणि इथे गिव्हन आहे ते गिव्हन आपण कन्सिडर करूया आणि काय त्याच्यातनं सिम्प्लिफाय करत आपल्याला ते स्टेटमेंट प्रूव्ह होतंय का ते चेक करूया. सो गिव्हन दॅट टॅन ऑफ पाय कॉस थीटा पाय कॉस थीटा हा सगळा टॅनचा अँगल आहे. टॅन ऑफ पाय कॉस थीटा इज इक्वल टू दिस कॉट ऑफ पाय साइन थीटा हा पण त्याचा अँगल आहे. पण टॅन आणि कॉट मध्ये काय रिलेशन असतं आता काहीच कॅन्सल होणार नाही कारण इथे टॅन ऑपरेट केलं ह्या अँगलवर आणि इथे कॉट ऑपरेट केलं ह्या अँगलवर. दोन्ही ठिकाणी टॅन किंवा दोन्ही ठिकाणी कॉट असतं तर ते इझी झालं असतं.
सो आपण ह्या कॉटचं ट्रान्सफॉर्म आपण काय करणार आहोत, कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करणार आहोत. पण ते कसं करता येईल, तर π/2 मायनस थीटा हा आपल्याला माहिती आहे की कॉट थीटा इज इक्वल टू टॅन π/2 मायनस थीटा. सो तो कन्सेप्ट आपण इथे यूज करूया. सो दॅट इम्प्लाइज हे टॅन तसंच ठेवणार, टॅन ऑफ पाय कॉस थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ कॉटच्या इथे मी टॅन करणार आहे, पण ते केलं तर अँगल चेंज होतो. अँगल काय होतं, π/2 मायनस थीटा. सो π/2 मायनस दिस थीटा जो काय असेल तो पाय साइन थीटा. म्हणजे कॉटचं टॅन करता येतं, पण π/2 मायनस अँगल असं केलं की ते होतं. आता बघितलं तर हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे, त्याच्या दोन्ही ठिकाणी टॅन ऑपरेट झालेलं आहे आणि इक्वल साइन मध्ये असेल तर दोन्ही अँगल पण मस्ट बी सेम असले पाहिजे. सो दोन्ही अँगल सेम असले पाहिजे. दॅट इम्प्लाइज पाय कॉस थीटा इज इक्वल टू π/2 मायनस पाय साइन थीटा. हे दोन्ही अँगल सेमच असले पाहिजेत, कारण दोन्हीवर टॅन ऑपरेट करून इक्वल साइन दिलं असेल तर. आता आपण हे पाय साइन थीटा आहे ते इकडे आणूया. दॅट इम्प्लाइज π/2 कॉस थीटा पाय कॉस थीटा प्लस पाय साइन थीटा इज इक्वल टू π/2. आता दोन्ही साईडला काही कॉमन असेल तर ते कॅन्सल करूया. इथे पण पाय पाय आणि इथे पण पाय, सगळ्या टर्म मध्ये आहे सेम टर्म असल्यामुळे सगळीकडे कॅन्सल झाले, म्हणजे डिवायडिंग बोथ साइड बाय पाय असं म्हटलं तर आपल्याला मिळेल कॉस थीटा प्लस साइन थीटा इज इक्वल टू 1/2. आता हे स्टेटमेंट आपल्याकडे आलंय, कॉस थीटा प्लस साइन थीटा इज इक्वल टू 1/2. हे स्टेटमेंट मॉडिफाय करून आपल्याला हे प्रूव्ह करायचंय, कॉस ऑफ थीटा मायनस π/4. पण आता कॉस ऑफ थीटा मायनस π/4 म्हणजे कॉस ऑफ ए मायनस बी हा तो फॉर्म्युला आहे. तर थोडंसं त्या फॉर्म्युल्यात काय काय लागणार आहे जे आपल्याला इथे ऍडजस्ट करता येत आहे का ते चेक करायचं. तर जर इथे ऍडजस्ट करता येईल तर त्याचा आन्सर आपल्याला लेफ्ट साईडची लिहिता येईल. सो कॉस ऑफ थीटा म्हणजे कॉस ऑफ ए मायनस बी म्हणजे काय असतं, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हा त्याचा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ ए मायनस बीचा, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. ए म्हणजे काय थीटा आणि बी म्हणजे π/4 असं आहे ते. म्हणजे काय असणार आहे की इथे थीटा सपोज आहे, कॉस ए म्हणजे लिहूया आपण कॉस थीटा कॉस π/4 असं ऍडजस्ट झालं पाहिजे, साइन थीटा साइन π/4. हे एक्झाम्पल बघून साधारण ठरवायचं आपल्याकडे काय आपण स्टेटमेंट कुठपर्यंत आपण प्रूव्ह केलं आणि ऍक्च्युअली स्टेटमेंट काय प्रूव्ह करायचंय, त्यासाठी काय ऍडजस्टमेंट लागतील वगैरे हे त्या एक्झाम्पलवर डिपेंड असतं. सो कॉस थीटा कॉस π/4 असं ते लागणार आहे, पण इथे ऍक्च्युअली काय नुसतं कॉस थीटा आहे आणि प्लस साइन थीटा आहे आणि अर्थात राईट साईड ते होईल ऍडजस्ट नंतर. पण म्हणजे इथे कॉस π/4 आणि इथे साइन π/4 तिथे असते तर आपली ही लेफ्ट साईड आपोआप आली असती, जी आपल्याला प्रूव्ह करायची, जे स्टेटमेंट प्रूव्ह करायचंय त्याची लेफ्ट साईड आपल्याला मिळाली असती. पण ती आपण आणू शकतो कारण साइन π/4 आणि कॉस π/4 दोघांची व्हॅल्यू सेम आहे. ती किती आहे, 1/√2. जर 1/√2 ने आपण थ्रू आउट जर मल्टिप्लाय केलं तर चालेल, म्हणजेच काय अर्थ त्याची व्हॅल्यू चेंज केली नाही. सो दॅट इम्प्लाइज ह्या सगळ्याला 1/√2 ने मल्टिप्लाय करा. 1/√2 कॉस थीटा प्लस 1/√2 साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. सगळीकडे 1/√2 ने मल्टिप्लाय केलं. आता बघा 1/√2 म्हणजे किती, आता कॉस 45 आणि दिस 1/√2 म्हणजे साइन 45. मग त्याच्या ऐवजी आपण असे लिहिणार दॅट इम्प्लाइज कॉस 45 म्हणजे π/4. रीडिंग मध्ये लिहूया कॉस π/4 कॉस थीटा प्लस दिस साइन π/4 साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. आता ह्या फॉर्मॅट मध्ये आले का बघूया. इथे थीटा मायनस π/4 असेल तर काय करावं लागतं, कॉस थीटा कॉस π/4 साइन थीटा साइन π/4. तसंच आलंय, फक्त हे π/4 ची टर्म आधी येते पण नंतर लिहूया. दॅट इम्प्लाइज कारण कॉसचं काय, कॉस ऑफ थीटा मायनस π/4 किंवा कॉस ऑफ π/4 मायनस थीटा व्हॅल्यू सेमच येतात, बिकॉज कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. पण तरी आपण ते तसंच्या तसं दिसायला म्हणून इथे ऍडजस्टमेंट करूया. सो कॉस थीटा आधी लिहूया, कॉस π/4 नंतर प्लस साइन थीटा साइन π/4 इज इक्वल टू 1/√2. तर आता लेफ्ट साइड जवळजवळ आले, कारण लेफ्ट साइड साठी आपण आता हा फॉर्म्युला आहे असं लिहू शकतो. आता आपला ऑलमोस्ट प्रूव्ह झालाय स्टेटमेंट. आता ही जी लेफ्ट साइड आहे कॉस थीटा कॉस π/4 हा कोणाचा फॉर्म्युला आहे,
तर कॉस ऑफ थीटा मायनस पाय बाय 4 चा फॉर्म्युला आहे. सो लेफ्ट साइड साठी आपण काय देणार, दॅट इम्प्लाइज कॉस ऑफ थीटा मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू 1/2√2. आता राईट साइड मात्र थोडी वेगळी दिसते, जी असायला हवी ती √2/4, ती इथे दिसत नाहीये, पण ती आली आहे का आपण चेक करूया. √2/4 आणि 1/2√2 हे दोन्ही सेम आहेत का ते चेक करूया आपण. ते सेम झाले तर आपल्याला इथे रिप्लेस करता येईल. इक्वेशन नंबर जे काही आधी दिला नसेल तर याला इक्वेशन 1 म्हणा. हे आपलं इक्वेशन ऑलमोस्ट प्रूव्ह झालेलं आहे, फक्त राईट साइड काय आहे ते बघूया. सो √2/4 इज इक्वल टू काय आहे, √2/2 × 2. 4 म्हणजे 2 × 2. त्यातले एक 2 आपण √2 लिहूया. सो √2/2 × √2 × √2. 2 × 2 आणि ह्या एका 2 चं √2 × √2 घेतलं, त्यामुळे एक √2 कॅन्सल झाले आणि काय राहिलं 1/2√2. म्हणजेच काय, √2/4 लिहिलं काय किंवा 1/2√2 लिहिलं काय, दोन्ही व्हॅल्यू सेमच आहेत. Therefore equation 1 becomes, that implies cos of theta minus pi by 4 is equal to √2/4. हे डायरेक्ट का लिहिलं मी, कारण इथे मी एक्सप्लेन केलं की √2/4 is equal to 1/2√2. सो याच्या जागी आपण हे फक्त इथे केलं. Hence the statement is proved. ते आपल्याला प्रूव्ह दॅट म्हणून सांगितलं होतं, हे इथे प्रूव्ह झालेलं आहे.